गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 14वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, अशा प्रकारची भगवंताची रहस्यमय वचने ऐकून अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तमा, या तिन्ही गुणातीत झालेल्या पुरुषांची लक्षणे कोणकोणती आहेत आणि त्यांचे आचरण कोणत्या प्रकारे असते, आणि हे प्रभो, मनुष्य कोणत्या प्रकारच्या उपायाने या तिन्ही गुणांच्या अतीत होतो. या प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर श्री भगवान म्हणाले, जो पुरुष सतोगुणांच्या कार्यरूपी प्रकाशाला आणि रजोगुणाच्या कार्यरूपी प्रवृत्तीला आणि तमोगुणाच्या कार्यरूपी मोहाला मी प्राप्त झाला असता वाईट मानित नाही आणि निवृत्त झाला असता त्याची आकांक्षाही करीत नाही, तसेच जो साक्षीप्रमाणे स्थित होऊन गुणाच्या द्वारे विचलित केल्या जाऊ न शकत नाही आणि गुणातच वर्णन करीत आहे असे समजून तो सच्चिदानंद घन परमात्म्याच्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित राहतो, तसेच ज्या स्थितीपासून चळत नाही आणि निरंतर आत्मभावामध्ये स्थित होऊन सुख दुःखाला समान जाणणारा आहे, तसेच माती दगड आणि सुवर्णामध्येही समान भावाला ठेवणारा आणि धैर्यवान आहे, तसेच जो इष्ट आणि अनिष्टांना समान समजतो आणि आपल्या निंदा आणि स्तुतीमध्येही समान भाव ठेवणारा आहे, तसेच जो मान आणि अपमानामध्ये समान आहे, तसेच मित्र आणि वैरे यांच्या बाबतीतही सम आहे, तो संपूर्ण आरंभात कर्तेपणाच्या अभिमान रहित झालेला पुरुष गुणातीत म्हटला जातो. जो पुरुष अव्यभिचारी भक्ती योनीने मला निरंतर भजतो, तो या तिन्ही गुणांनी चांगल्या प्रकारे उल्लंघन करून सच्चिदानंद घन परब्रह्मामध्ये ऐक्य पावल्यास योग्य होतो. हे अर्जुना, त्या अविनाशी परब्रह्माचा आणि अमृताचा व नित्य धर्माचा आणि अखंड ऐक्य रस आनंदाचा मीच आश्रय आहे, म्हणजेच उपरोक्त ब्रह्म, अमृत, अवयव आणि शाश्वत धर्म, तसेच एकांतिक सुख ही सर्व माझीच नावे आहेत. म्हणून मी आता परम आश्रय आहे. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता उपनिषदे ब्रह्मविद्या तसेच योगशास्त्रविषयी श्रीकृष्ण अर्जुन संवादातील गुणत्रय विभाग योग नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.